इतिहासात अनेक युद्ध झाली, रक्तपात झाले, पण काही घटनाच अशा असतात ज्या काळाला छेद करतात, साम्राज्याच्या अहंकाराला मोडून टाकतात आणि एका वीराच्या धाडसाने जगाला हादरवतात. अशीच एक घटना 1663 साली घडली होती. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला पळून लावलं होतं. नेमकं काय घडलं होतं? शिवाजी महाराजांचा तो पराक्रम आजही इतिहासात जिवंत आहे, अनेकांना प्रेरणा देतो. नेमकं शिवाजी महाराजांनी कशी नियोजन केलं होतं, काय घडलं होतं, हा पूर्ण क्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. साल होतं 1663. पुण्याचा लाल महाल शांत होता. त्या शांततेच्या आत वादळ होतं. कारण आज मराठ्यांचा सिंह छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण इतिहासातील सर्वात धाडसी छापा घालणार होता आणि जगाला समजणार होतं की हा खेळ तलवारीचा नाही, हा खेळ मेंदूचा, बुद्धीचा, युक्तीचा आहे, जमिनी कावाचा आहे. शिवाजी महाराज हल्ल्याची योजना शिल्पकारांच्या बारकाईने कोरत होते. नकाशे, माहिती, गुप्त संदेश, सुभेदारांची हालचाल, प्रत्येक माहिती महाराजांच्या समोर येत होती. महाराजांनी पुण्यात गुप्तचर जाळे पसरले होते. शाहिस्तेखानाच्या जवळचे स्वार्थी फितवे, पुण्याची मंडई, तटबंदी, महालातील नौकर, ही सगळी माहिती मराठी राजगडावर पोहोचवत होते. पुण्यात मावळ्यांना वेशांतर करून पाठवलं गेलं. काही शेतकरी बनले, काही स्त्रिया बनले, तर काही बैलगाड्यांचे कारभारी बनले. त्यांनी लाल महालाची प्रत्येक चौकी, प्रत्येक पहारा, प्रत्येक सैनिकांचा स्वभाव जाणून घेतला होता. शिवरायांचं गुप्तचर जाळं इतकं ताकदवान होतं की लाल महालात शाहिस्तेखान कधी झोपतो, कधी उठतो, कोणत्या खोलीत फिरतो, हे सगळं महाराजांना ठाऊक होतं. मराठे केवळ शूर नव्हते, तर ते बुद्धिमान होते, हे यावरून स्पष्ट होतं. त्याच वेळेस कात्रज घाटाकडे बैलांच्या शिंगांना लांब मशाली बांधून मोठा मोर्चा निघत असल्याचा आभास निर्माण केला आणि या आभासाचा फायदा असा झाला की शाहिस्तेखानाचं मुख्य सैन्य त्या बैलांच्या शिंगाकडे पाहून त्यांच्या दिशेने वळलं. जसे ते तिकडे निघाले तसे मावळे सावल्यांसारखे हळूहळू त्या महालात शिरू लागले. त्या मावळ्यांमध्ये कोणामध्येही ताण नव्हता, तणाव नव्हता, टेन्शन नव्हतं. फक्त एक धाडस होतं. ज्यांचा जन्मच स्वराज्यासाठी झाला आहे त्यांना भीती कशाची, ताण कशाचा. मावळे सावकाश पावले टाकत पुढे सरकू लागले. हातात वाघ नखे होते, तलवारी होत्या, पण दृष्टी एकच होती, गमिनी कुठे आहे. मावळे मला शिरतात अचानक गर्जना करत धावले. गमिनी कुठे आहे, शोधा, पकडा, मारा, असा गर्जना करत करत सगळे मावळ्यांनी त्या महालात डांगोडा केला. धडधडणाऱ्या पावलांचा आवाज ऐकू येणारे किंचाळे, तलवारीचा कडकडड आवाज, लाल महाला क्षणात धडधड पोहोचली. मुघल सैन्य गोंधळले. काहींच्या हातून तलवारी पडल्या तर काही पळून गेले. शिवाजी महाराजांना लाल किल्ल्याचा प्रत्येक कोपरा माहित होता. ते थेट शाहिस्तेखानाच्या शयनगृहात पोहोचले. शाहिस्तेखान उठण्याच्या आधीच वादळासारखा त्याच्यावरती वार झाला. तो बावचळला आणि सैरावारा पळू लागला. शिवाजी महाराज त्याचा पाठलाग करत होते. शाहिस्तेखान पुढे धावत होता आणि अचानक शाहिस्तेखानाच्या 3 बोटावरती वार झाला आणि 3 बोट हवेत उडाली. हा वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीतून निघणारा वार होता. शाहिस्तेखान किंचाळला, रक्त चारी दिशेने उडालं. महाराजांचा चेहरा पाहण्यापूर्वीच तो छावणीतून बाहेर पडला. हा हल्ला इतका वेगवान झाला की तो आजही सर्वांना थक्क करतो, चकित करतो. छाप्यानंतर शाहिस्तेखान भीतीने पळून गेला आणि ही बातमी दिल्ली दरबारात पोहोचली आणि त्यावेळेस औरंगजेब देखील संतापला. त्याने लगेच शाहिस्तेखानाला बंगालला हद्दपार केले. जगात पहिल्यांदाच मुघल साम्राज्याला मराठ्यांनी अशी लाजिरवाणी हार दिली होती की या हल्ल्यामुळे दिल्ली दरबारात मराठ्यांची दहशत पसरली. शिवाजी महाराजांची प्रतिमा ही रणनीतीतील पारंगत, गमिनी काव्यात अद्वितीय आणि शौर्यात अतुलनीय अशी निर्माण झाली. गमिनी कावा हा शब्द भारभर चर्चेत आला आणि मराठ्यांच्या स्वराज्याच्या लढ्याला नवीन वेग मिळाला. सामान्य लोकांचा आत्मविश्वास वाढला की स्वराज्य शक्य आहे.
म्हणून लाल महालाचा छापा हा फक्त युद्ध नव्हता, तो मराठ्यांच्या बुद्धीचा, धाडसाचा आणि आत्मविश्वासाचा विजय होता. एका रात्रीने मुघल सम्राटाचा अहंकार तोडून टाकला, दिल्लीच्या राजवाड्याला हादरून टाकलं आणि सिद्ध केलं की हा महाराष्ट्र तलवारीपेक्षा युक्तीने, बुद्धीने आणि शक्तीने लढतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो छापा आजही काळाच्या स्मरणात जिवंत आहे. कारण तो छापा नव्हता, ती स्वराज्याची घोषणा होती, सुरुवात होती. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या या धाडसाबद्दल, या पराक्रमाबद्दल आणि शाहिस्तेखानाला पळून लावल्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.